लॉग ऑफ m इज इक्वल टू x, किंवा असं लिहू शकतो आपण, देन x इज इक्वल टू लॉग ऑफ m. म्हणजे हा e जर इकडे गेला तर लॉग होतो, बरोबर आहे. मला तोच दोघीचे करा, हा e जर इकडे गेला तर लॉग होईल. म्हणजे काय येईल, देअरफॉर x raised to 7 minus y raised to 7 upon x raised to 7 plus y raised to 7 is equal to log of a. बरोबर आहे. ओके, आता मला समजून झाली त्याच्यामध्ये परत, की जर एखाद्या टेकिंग लॉग ऑन बोथ साइड जरी म्हटलं असतं, हा मल्टिपल लॉग इक्वल तरी चाललं असतं. परत आपण डायरेक्ट वापरतोय, एवढा वेळ नसतो आपल्याला एक्झाम मध्ये, तुम्ही एकूण एक स्टेप बेसिक करत बसणार आहे. ओके, आता हा जो लॉग ए आला हा काय, कॉन्स्टंट त्याला के म्हणा. देअरफॉर एक्स रेस टू 7 मायनस वाय रेस टू 7 अपॉन एक्स रेस टू 7 प्लस वाय रेस टू 7 इज इक्वल टू के. तुम्ही लॉग ए ला के म्हटलं, वेर के इज इक्वल टू लॉग ऑफ ए. बरोबर आहे. ओके, आता फक्त ह्या डिनॉमिनेटरने याला मल्टिप्लाय करा. म्हणजे काय होईल, देअरफॉर एक्स रेस टू 7 मायनस वाय रेस टू 7 इज इक्वल टू के एक्स रेस टू 7 प्लस के वाय रेस टू 7. ओके, आता हा मायनस वाय रेस टू 7 जो आहे हा इकडे घेऊन मी प्लस करतो, आणि हा प्लस वाला इकडे घेऊन मायनस करतो, मग साईड बदलून घेतो फक्त. दॅट इज k into y raised to 7 plus y raised to 7 which is equals to x raised to 7 minus kx raised to 7. ओके, इकडच्या दोन्ही टर्म मधनं y raised to 7, इकडच्या दोन्ही टर्म मधनं x raised to 7 कॉमन काढा. म्हणजे y raised to 7 इंटू ब्रॅकेट k प्लस 1 उरला इज इक्वल टू x raised to 7 इंटू ब्रॅकेट 1 मायनस k उरला. आता हा x raised to 7 इकडे मल्टिप्लाय इकडे डिवाइड करा, हा k प्लस 1 इकडे डिवाइड करा. म्हणजे काय होईल, y raised to 7 अपॉन x raised to 7 which is equals to 1 minus k upon k plus 1. ओके, कितवा पावर आहे, 7th पावर आहे. मग टेकिंग 7th रूट ऑन बोथ साइड. मग 7th रूट जर घेतलं तर किती होईल, फक्त 7th रूट ऑफ 1 minus k अपॉन k प्लस 1. बरोबर आहे. ओके, डिफरन्शिएटिंग 7th रूट ऑफ 1 minus k अपॉन k प्लस 1. बरोबर आहे. आता नीट चेक करा, ही जी काही राईट साइड आली हा पूर्ण कॉन्स्टंट आहे, आणि कॉन्स्टंट का डेरिव्हेटिव्ह 0. y अपॉन x डेरिव्हेटिव्ह किती, y अपॉन x. आला आन्सर. पाहून घ्या, हे सगळे एक्झाम्पल एक सारखेच आहे. फक्त काय, हा ही जी सुरुवात आहे ना, ही सुरुवात तुम्हाला जमली ना, बस खाली एक्झाम्पल मध्ये काहीच अडचण नाही, सगळे एक्झाम्पल सारखेच आहे. ओके, झालं एक्झाम्पल. स्क्रीनशॉट घ्या. सगळे एक्झाम्पल एक सारखेच आहे बरं पूर्ण. फक्त y अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, तर मी कालपासून समजून सांगतोय. ओके, झालं. स्क्रीनशॉट घेतला, क्लॅरिटी ओके. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 8. एक्झाम्पल नंबर 8.
एक्झाम्पल नंबर 8 घ्या. साइन ऑफ x क्यूब माइनस y क्यूब अपॉन x क्यूब प्लस y क्यूब इज इक्वल टू a रेज टू 3. ओके, स्टार्ट करा बरे भावांनो. ओके, सेम एक्झाम्पल आहे. करा स्टार्ट प्रत्येकाने. केलंय? ओके, आता हे या पॅटर्नचं लास्ट एक्झाम्पल आहे. काहींचं माझ्या झाला असेल तर परत सांगतो नीट. आवाज माझा फुल करा. ऑर्डिनी खूप आरडणार आहे तरी आवाज फुल करा. आता नेहमीप्रमाणे घेतो. सोल्युशन गिवन. काय एक्झाम्पल आहे? साइन ऑफ एक्स रेस टू 3 माइनस y रेस टू 3 अपॉन x रेस टू 3 प्लस y रेस टू 3 इज इक्वल टू x क्यूब. बरोबर आहे? ओके, हा साइन आहे. हा जर इकडे गेला तर काय होईल? साइन इनवर्स म्हणजे काय येईल इथपर्यंत? x क्यूब माइनस y क्यूब अपॉन x क्यूब प्लस y क्यूब इज इक्वल टू साइन इनवर्स a क्यूब. ओके, आता हा जो काही साइन इनवर्स a क्यूब आहे हा कॉन्स्टंट आहे. बरोबर आहे? मग त्या कॉन्स्टंटला के म्हणा. देअरफॉर x रेस टू 3 माइनस y रेस टू 3 अपॉन x रेस टू 3 प्लस y रेस टू 3 विच इज इक्वल टू k. त्याला फक्त मी के म्हटलं. बरोबर आहे? वेर k इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ a क्यूब. बरोबर आहे? त्या साइन इनवर्स a क्यूबला मी के म्हटलं. आता हा जो डिनॉमिनेटर आहे x क्यूब प्लस y क्यूब हा इकडे मल्टिप्लाय करा. फक्त राईट साइडला न्या. देअरफॉर x रेस टू 3 माइनस y रेस टू 3 इज इक्वल टू k इंटू x रेस टू 3 प्लस k इंटू y रेस टू 3. आता हा y रेस टू 3 मायनस आहे. इकडे गेला तर प्लस होईल. हा k क्यूब प्लस तिकडे आता मायनस होईल. आणि साईड चेंज करून घ्या. दॅट इज k इंटू y रेस टू 3 प्लस y रेस टू 3 इज इक्वल टू x रेस टू 3 मायनस k इंटू x रेस टू 3. साईड चेंज करून घेतोय मी. x राईट साईडला घेतोय, y लेफ्ट साईडला घेतोय. पण ऍक्च्युली y ची टर्म पॉझिटिव्ह ठेवली, मायनस नाही ठेवली फक्त. ओके, लेफ्ट साइड मधनं y क्यूब, राईट साइड मधनं x क्यूब कॉमन करा. देअरफॉर काय उरणार इथे? k प्लस 1 इंटू y रेस टू 3 इज इक्वल टू 1 मायनस k इंटू x रेस टू 3. ओके, x रेस टू 3 इकडे मल्टिप्लाय कराल तर डिवाइड, आणि हा k प्लस 1 इकडे मल्टिप्लाय कराल तर डिवाइड. म्हणजे काय होईल? देअरफॉर y रेस टू 3 अपॉन x रेस टू 3 इज इक्वल टू 1 माइनस k अपॉन k प्लस 1. बरोबर आहे? ओके, कितवा पॉवर आहे? थर्ड पॉवर. मग टेकिंग क्यूब रूट, टेकिंग क्यूब रूट ऑन बोथ साइड काय होईल? क्यूब रूट कशाचा? 1 मायनस के अपॉन के प्लस 1. बरोबर आहे? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. दोन्ही साईडला डिफरन्शिएशन घ्या. The derivative of y upon x is equal to derivative of cube root of 1 minus k upon k plus 1. ओके, आता ही जी काही राईट साईडला पूर्ण टर्म आणली
ही पूर्ण टर्म कॉन्स्टंट आहे. ही पूर्ण टर्म काय आहे? कॉन्स्टंट. मग कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0. इथे y अपॉन x तुम्ही काय वापरणार? इथे वापरणार कोशंट रूल. काय कोशंट रूल? डिनॉमिनेटर ऍज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर ऍज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर. हा एक्स स्क्वेअर इकडे मल्टिप्लाय झाला, 0 ला संपला विषय. x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ y dy बाय dx इज इक्वल टू y इंटू x डेरिव्हेटिव्ह आला 1 इंटू y हा मायनस एक गेला प्लस, म्हणजे x इंटू dy बाय dx इज इक्वल टू y. शेवटी हा x इकडे मल्टिप्लाय केला डिवाइड, देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू y अपॉन x. आणि हेच आन्सर तुम्हाला दाखवायचं होतं. बरोबर आहे? घ्या स्क्रीनशॉट. म्हणजे मला वाटतं एवढे एक्झाम्पल घेतले आपण. एक काल असेल की बोर्डची तिकडची साईड आहे ना, ही कॉमन आहे बा प्रत्येकाला. फक्त रूट किती आहे हे बदलतं, ही व्हॅल्यू बदलते, इथे ही व्हॅल्यू बदलते, बाकी सगळं सेम आहे. मग आता हाच उद्योग, हे सगळे एक्झाम्पल मला वाटतं एकूण किती झाले असे एक्झाम्पल? 6 एक्झाम्पल आहे जे सारखेच आहे पूर्ण. बरोबर आहे? हे 6च्या 6 एक्झाम्पल समजले प्रत्येकाला? ओके. नोटबुक मध्ये व्यवस्थित लिहिलेत का? नाही तर आळसांनो सारखं माणसाला लिहिणार नाही. उलट हे सारखे तर तुम्ही जर प्रॅक्टिस केली असती, 6 एक्झाम्पल झालेले असतील, तर परत हे एक्झाम्पल उचलून पाहिजे गरज नाही, कारण की पॅटर्न समज असं डायरेक्ट काय. ओके. मग आता नेक्स्ट घ्या. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5. ओके, याला काय नाव वगैरे काहीच नाहीये. क्वेश्चन नंबर 5 आहे आपलं. त्याच्यासाठी आत्तातले सब एक्झाम्पल सगळे. ओके. क्वेश्चन नंबर 5. त्यात काही लिहायचं नाही, डायरेक्टली एक्झाम्पल आहे. त्यातला आपण एक्झाम्पल घेतो. एक्झाम्पल नंबर 7 घ्या पहिले. फुल टाइप करून घेतोय. एक्झाम्पल नंबर 7 याला IMP करा. एक्झाम्पल आहे इफ y इज इक्वल टू अंडर रूट cos x प्लस अंडर रूट cos x प्लस अंडर रूट cos x प्लस डॉट 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 इन्फिनिटी टाइम. ओके. ह्या एक्झाम्पलला IMP करा, कारण की हे एक्झाम्पल सीईटी साठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे हा. पॅटर्न सीईटी साठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ओके. इफ y इज इक्वल टू लिहिलाय, they show that dy by dx which is equals to dy by dx is equals to sin x upon 1 minus 2y. sin x upon 1 minus 2y. ओके. एक्झाम्पल लिहिलंय. बाळाला एक्झाम्पल नीट पाहून घ्या. ठीक आहे, तुम्ही पुस्तक पण एक्झाम्पल नीट पहा. काय होते तर खूप जण चुकतात. ऍक्च्युली तो पहिला रूट आहे पहा, तो रूट पूर्ण टर्म वरती. बरोबर आहे? हा पूर्ण टर्म वरती. नंतर परत आतमध्ये कॉस आहे, परत अंडर रूट, परत कॉस आहे, परत प्लस अंडर रूट कॉस एक्स,
प्लस असं किती वेळ, इन्फिनिटी टाइम्स. म्हणजे समजा मी जरा लिहित बसलो, मी मेलो, माझा मुलगा लिहित बसा, त्याचा मुलगा लिहित बसा, तरी संपणार नाही, इन्फिनिट टाइम्स आहे, बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस काय करता प्लस तिला अंडर रूट कॉस एक्स, प्लस अंडर रूट कॉस एक्स, प्लस अंडर रूट कॉस एक्स, आणि वरचं रूट हे खालच्या आतल्या प्रत्येक टर्मवर आपल्या पाहिजे तिन्ही रूट इथपर्यंत आले. असे परत पुढे पण आहे किती, इन्फिनिट टाइम्स. तर आपल्याला हे जे काही फंक्शन आहे, या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. जे फंक्शन आपण काय आपल्या सातपुढे लिहू शकत नाही, बरोबर ना, सातपुढ्यावर लिहिलं तर संपणार नाही, असं फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचं, बरोबर. आयडिया खूप सोपी बा. सोल्युशन गिवन काय दिलंय, y इज इक्वल टू अंडर रूट कॉस एक्स प्लस अंडर रूट कॉस एक्स प्लस अंडर रूट कॉस एक्स प्लस परत अंडर रूट कॉस एक्स प्लस अंडर रूट कॉस एक्स प्लस अंडर रूट कॉस एक्स. असं किती वेळेस करायचंय, इन्फिनिटी टाइम्स करायचंय, बरोबर आहे. ओके, आता मला घ्यायचं आहे आता डेरिव्हेटिव्ह. बरं, मला वाटतं हे फंक्शन लिहायलाच आपला अडचण आली, टाइमच्या रूटच इथपर्यंत पोहोचले नसतील. आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचा का पावर का, सिंपल उद्योग करतो. त्यातला एक पार्ट मी कट करतो, दोन बरोबर का प्रत्येकाने. वाटल्यास रायटिंग स्टॉप करा, पण नीट समजून घ्या यावर का. मी हा लाल रेडने जे मार्क केलं नाही, पाहून घ्या काय, अंडर रूट कॉस एक्स प्लस अंडर रूट कॉस एक्स प्लस अंडर रूट कॉस एक्स, असं किती वेळेस, इन्फिनिट टाइम्स. आता ऍक्च्युली समजून घ्या, मी फक्त आता एक कॉस बाजूला केला ना, एक कॉस बाजूला केला, बाकी हे फंक्शन तर असंच राहतंय, अंडर रूट कॉस एक्स प्लस अंडर रूट कॉस एक्स प्लस अंडर रूट कॉस एक्स. आता ऍक्च्युली काय आलं बा, इथं इन्फिनिटी कॉस एक्स आहे, त्याचा एक बाजूला केला मी. मला सांगा बरं, तुम्ही समजा समुद्रावरती गेले, एक तांब्याभर पाणी समुद्रातनं काढून घेतलं, समुद्र कमी होईल, लेवल 10-12 फुटाने खाली येईल का, नाही. मग तोच उद्योग आहे. किंवा एक टँकर भर जरी पाणी काढलं तरी काय फरक पडणार आहे का. मग आपण काय केला, हा कॉस एक्स प्लस कॉस एक्स प्लस कॉस एक्स इन्फिनिटी टाइम्स होता ना, त्यातला एक कॉस फक्त बाजूला केला, एक कॉस बाजूला केल्याने ह्या फंक्शनला काय फरक पडतोय का. पण हे ऍक्च्युली काय, अंडर रूट कॉस एक्स प्लस अंडर रूट कॉस एक्स प्लस अंडर रूट कॉस एक्स, अंडर रूट कॉस एक्स प्लस अंडर रूट कॉस एक्स प्लस अंडर रूट कॉस एक्स प्लस अंडर रूट कॉस एक्स. म्हणजे काय, वाय. म्हणजे ही व्हॅल्यू काय, ऍक्च्युली ही व्हॅल्यू वाय, म्हणजे वाय इज इक्वल टू अंडर रूट कॉस एक्स बाजूला काढला मी, बरोबर का. आता अंडर रूट कॉस एक्स प्लस अंडर रूट कॉस एक्स प्लस अंडर रूट कॉस एक्स इन्फिनिटी टाइम्स आहे. हे मी दोनदा लिहिले का तीनदा लिहिले, काही फरक पडतो का, नाही. किती वेळा लिहायचे ते, इन्फिनिटी टाइम्स. मग याचा अर्थ काय आहे की रूट कॉस एक्स प्लस रूट कॉस एक्स प्लस रूट कॉस एक्स म्हणजे काय, वाय. फक्त काय केलं, त्यातला मी एक बाजूला घेतला, बरोबर आहे. आला ना फंक्शन लिहिता. आता फक्त प्रॉब्लेम काय आहे, इथे प्रॉब्लेम शकता की ही व्हॅल्यू आपण याची पुट केलेली, कशावरनं पुट केली, फ्रॉम गिवन, गिवन वरच व्हॅल्यू पुट केली. तर तो सगळा अंडर रूट कॉस एक्स प्लस अंडर रूट कॉस एक्स प्लस अंडर रूट कॉस एक्स असा इन्फिनिटी व्हायचं ना, याचा अर्थ काय आहे, वाय. ओके, मग आता फक्त पहा काय बघा नका, आधी तर स्क्वेअर रूट बरोबर आहे, मग स्क्वेअरिंग कर, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. काय होईल स्क्वेअरिंग केल्यानंतर, वाय स्क्वेअर इज इक्वल टू कॉस एक्स प्लस वाय, बरोबर आहे. अरे बरोबर आहे. ओके, घ्या डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, म्हणजे काय होतं फक्त पावर टाका, डी डी एक्स ऑफ वाय स्क्वेअर इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ कॉस एक्स प्लस डी डी एक्स ऑफ वाय. एकूण 1, 2, 3 टर्म आहे.
तिघांना डेरिव्हेटिव्ह सेपरेट दिला. आता मला सर्वात पहिले डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे वाय स्क्वेअर. बरोबर आहे. मला सांगा जर वायच्या ऐवजी एक्स स्क्वेअर असता तर तुम्ही एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय घेतला? 2x. मग वाय स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह काय घेणार तुम्ही? 2y. फक्त वायचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यामुळे इंटू काय राहायचा? dy बाय dx. बरोबर आहे. ओके. विच इज इक्वल टू कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? बाबांनो कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह स्टार्ट विथ सी मायनस साइन एक्स प्लस वायचं डेरिव्हेटिव्ह फक्त जर टर्म मध्ये वाय असेल तर मल्टिप्लाय बाय dy बाय dx करायचा असतो ना. मधल्या टर्म मध्ये मल्टिप्लाय बाय म्हणजे मधल्या टर्म मध्ये वाय नव्हताच ना. ओके. आता बघा ही टर्म प्लस आहे, इकडे गेली तर मायनस होईल. बरोबर. आणि ही टर्म मायनस इकडे आली तर काय होईल? प्लस. म्हणजे काय झालं बघा, साइन एक्स इज इक्वल टू dy बाय dx मायनस 2y इंटू dy बाय. बरोबर आहे. ओके. इकडं दोन टर्म आहे, दोघांमध्ये dy बाय dx काढा कॉमन. म्हणजे साइन एक्स इज इक्वल टू 1 मायनस 2y इंटू काय निघाला कॉमन? dy बाय dx. शेवटी ही टर्म इकडे मल्टिप्लाय, इकडे आलं तर काय होईल? dy. देअरफॉर काय आला? साइन एक्स अपॉन 1 मायनस 2y इज इक्वल टू dy बाय dx. म्हणजे जर साईड चेंज करून दोन्ही तर दॅट इज dy बाय dx इज इक्वल टू साइन एक्स अपॉन 1 मायनस 2y. जे फंक्शन आपण पूर्ण लिहू सुद्धा शकत नाहीये त्या फंक्शनचा सुद्धा डेरिव्हेटिव्ह घेता येतो. जे फंक्शन आपण पूर्ण लिहिता सुद्धा आला आपल्याला त्या फंक्शनचा सुद्धा डेरिव्हेटिव्ह घेता आला आपल्याला. ओके. आयएमपी एक्झाम्पल आहे. ओके. आयएमपी एक्झाम्पल आहे. व्यवस्थित सांगितलं होतं का लिहू नका म्हणून, त्यामुळे लिहायला वेळ देतो थोडासा. आज पण क्लॅरिटी एकदम ओके. इथे काय केलंय फक्त तर तो जो काही अंडर रूट कॉस एक्स प्लस अंडर रूट कॉस एक्स प्लस अंडर रूट कॉस एक्स आहे ना, तो वाय त्यातला एक कॉस एक्स बाजूला गेला तर तो वाय शिल्लक राहतो. बरोबर आहे. मग त्याची रेड मार्किंग केली पाहते आणि त्याची व्हॅल्यू वाय पुट केली तर रिझनिंग मध्ये लिहिलं जीवन का अंडर रूट कॉस एक्स प्लस अंडर रूट कॉस एक्स. तो 2 वेळा आल्या किंवा 3 वेळा आल्या किंवा 4 वेळा आल्या तर ऍक्च्युली तो लिहायचा इन्फिनिटी टाइम्स. इन्फिनिटी म्हणजे आपण ते काउंटच करू शकत नाहीये. बरोबर आहे. ओके. स्क्रीनशॉट घेतलाय. स्क्रीनशॉट घेतलाय प्रत्येकाने. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 8. सातों झाला आता. मग एक्झाम्पल नंबर 8 घेऊ. टाइमिंग किती लगे. एक्झाम्पल नंबर 8.
ओके, एक्झाम्पल नंबर 8 घ्या. इफ क्वेश्चन नंबर 5 मधलं, इफ y is equals to अंडर रूट log x plus अंडर रूट log x plus अंडर रूट log x plus up to infinite times, then show that dy by dx which is equals to 1 upon x into 2y minus 1. ओके, सेम टू सेम याच टाइपचं एक्झाम्पल आहे. सॉल्व करा बरं. सॉल्व करा बरं. एकाच फॉर्मॅटचं एक्झाम्पल आहे. थोडासा चेंज आहे फक्त एक्झाम्पल मध्ये, आणि त्यानंतर मला थोडंसं बेसिक पण सांगायचंय, कारण की हा जो काय फॉर्मॅट आहे, हा फॉर्मॅट तुम्हाला सीईटी साठी इम्पॉर्टंट आहे. ओके, गिवन अंडर रूट लॉग एक्स प्लस अंडर रूट लॉग एक्स प्लस अंडर रूट लॉग एक्स प्लस असं इन्फिनिट टाइम्स लिहायचंय. माझ्यातला एक लॉग एक्स बाजूला केला, बाकीचं उरलं ना अंडर रूट लॉग एक्स प्लस अंडर रूट लॉग एक्स प्लस अंडर रूट लॉग इन्फिनिट टाइम्स आहे. ऍक्च्युली लॉग अंडर रूट लॉग एक्स प्लस अंडर रूट लॉग एक्स प्लस अंडर रूट लॉग इन्फिनिट वेळेस आहे, म्हणजे आपण तो वाय एक्स जीवर पुट केला. मग स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झाला, बरोबर आहे. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, दोन्ही साईडचा डेरिव्हेटिव्ह घेतला, बरोबर आहे. दोन्ही साईडचा डेरिव्हेटिव्ह घेतला. ओके, वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y इंटू dy बाय डी इज इक्वल टू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय डी, बरोबर आहे. आता असं करा, हा dy बाय डी एक्स इकडे घेऊन, म्हणजे काय होईल, 2y dy बाय डी एक्स मायनस dy बाय डी एक्स इज इक्वल टू 1 अपॉन एक्स, बरोबर आहे. लेफ्ट साइडला दोन टर्म आहे, दोघांमध्ये dy बाय डी एक्स कॉमन काढला, 2y मायनस 1 इंटू dy बाय डी एक्स विच इज इक्वल टू 1 अपॉन एक्स. आणि इकडे हा पार्ट फक्त मल्टिप्लाय ना न्यूमरेटर मध्ये, इकडे गेला तर डिवाइडला डिनॉमिनेटर मध्ये जाईल, म्हणजे काय, dy बाय डी एक्स इज इक्वल टू 1 अपॉन एक्स इंटू 2y मायनस 1. ओके, तेच दाखवायचं होतं, बरोबर आहे. ओके, आता हे दोन एक्झाम्पल इथे घेण्याचे कारण सांगतो लगातार का घेतली. तर सिंपल मुद्दा आहे, हे लिहिले. ओके, आता खाली नोट टाका, नोट फॉर सीईटी. नोट फॉर सीईटी, तुम्हाला सीईटी साठी एक नोट देतो फक्त. या नोटवरचा एमसीक्यू एक्झामला येऊ शकतो, तुमच्या बोर्डच्या एक्झामला सुद्धा 2 मार्क्ससाठी, किंवा सीईटी सुद्धा आन्सर विचारलं जातं. हे या टाईपचे क्वेश्चन सीईटी सुद्धा असतात. तर एक्झाम्पल म्हणजे हा जो काही पॅटर्न होता खूप सिंपल होता बा. काय होता, नोट अशी आहे, नोट
if y is equals to under root f of x plus under root f of x plus under root f of x plus infinity times. जर अंडर रूट एफ ऑफ एक्स प्लस अंडर रूट एफ ऑफ एक्स प्लस अंडर रूट एफ ऑफ एक्स असं इन्फिनिटी टाइम्स घेतलं तर आता डेरिव्हेटिव्ह असतो देन dy बाय dx इज इक्वल टू, खूप सोपा असतो डेरिव्हेटिव्ह असा, डिनॉमिनेटर फिक्स आहे 2y मायनस 1 आणि न्यूमरेटरला घ्यायचा एफ डॅश ऑफ एक्स, फक्त या एफ ऑफ एक्सच्या डेरिव्हेटिव्ह वरती घ्यायचा, हा असतो या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. मग तुम्ही तुमचे दोन्ही एक्झाम्पल चेक करून पाहिले. एक्झामला फक्त एवढे येतात, एफ ऑफ एक्स बदलतात आणि खाली डेरिव्हेटिव्ह विचारतात. सॉल्व्ह करायचीच गरज नाहीये, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह सांगता येऊ शकतो युजिंग दिस फॉर्म्युला. पहिल्या एक्झाम्पल मध्ये काय होतं एफ ऑफ एक्स काढायची कॉस एक्स, बरोबर ना. पहिल्या एक्झाम्पल मध्ये कॉस एक्स होता, मग कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय होतं मायनस साइन एक्स, आणि ते मायनस खाली दिल्यामुळे काय आला, ह्या दोन साइन बदलले फक्त. म्हणजे पहिला असं साइन एक्स अपॉन 1 मायनस 2y होतं, कारण की साइन खाली मायनस खाली दिला होता. दुसरं एक्झाम्पल पहा, लॉग एक्स प्लस लॉग, इथं लॉग एक्स आहे ना, मग लॉग एक्स रिलेटेड काय असतं 1 अपॉन एक्स, तर अपॉन एक्स काय आला एक्स, म्हणजे 1 अपॉन एक्स इंटू ब्रॅकेट 2y मायनस आला का. आता ही जी काही नोट आहे ही सीईटी साठी, नोट फॉर सीईटी. 2 मार्क्सला एक्झाम्पल विचारतात, फक्त इथं फंक्शन बदलतात, फक्त काय बदलतात फंक्शन बदलतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल बरं का, फॉर एक्झाम्पल आता आपण एक पहिलं एक्झाम्पल घेऊ. इफ युअर y इज इक्वल टू अंडर रूट साइन एक्स प्लस अंडर रूट साइन एक्स प्लस अंडर रूट साइन एक्स असं इन्फिनिटी टाइम्स केलं तर मला सांगा बरं, देन dy बाय dx डेरिव्हेटिव्ह काय येईल, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह फक्त कॉस एक्स अपॉन 2y मायनस, बरोबर का. एक्झाम्पल फक्त साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. ओके, असं कोणताही घ्या, असं तुम्ही कोणताही घेऊ शकता. आणि डोक्यात ठेवा, सीईटीला हे प्रूव्ह करायला विचारणार, सीईटीला फक्त म्हणतील मग देन डेरिव्हेटिव्ह इज देन dy बाय dx इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. तो आपण डायरेक्ट सांगू शकतोय, सोडवायची गरज आहे काहीची माता, सोडवायची गरज नाहीये. आणखी एक एक्झाम्पल घ्या. ओके, सेकंड एक्झाम्पल, इफ y इज इक्वल टू अंडर रूट tan x प्लस अंडर रूट tan x प्लस अंडर रूट tan x प्लस इन्फिनिटी टाइम्स, तर आन्सर काय येईल, देन dy बाय dx इज इक्वल टू tan x डेरिव्हेटिव्ह काय असतो सेक्स स्क्वेअर एक्स अपॉन 2y मायनस 1, बरोबर आहे. फक्त इथे मी काय घेतला, न्यूमरेटरला tan x डेरिव्हेटिव्ह घेतला, डायरेक्ट आन्सर भेटतं. ही ट्रिक आहे, सीईटी साठी तुमची ट्रिक आहे, जो एमसीक्यू ट्रिक आहे, डायरेक्ट आन्सर काय येऊ शकतंय. ओके, ती ट्रिक फ्रंट पेजवर लिहून ठेवा. तर सीईटी जेव्हा तुम्ही क्रॅश कोर्स वगैरे करणार ना पुढे, किंवा सीईटी लेक्चर करणार, तुम्हाला हे सांगते असं असलं त्याचा आन्सर असं असतं, संपली ट्रिक. ओके, अशा प्रकारे आज आपलं रेग्युलर लेक्चर संपलं, त्यामध्ये मी तुम्हाला एक सीईटीची ट्रिक सांगितली, बरोबर आहे. आज फिजिक्सचं लेक्चर नाहीये, आवाज येतो माझा प्रत्येकाला, आज फिजिक्सचं लेक्चर नाहीये, फक्त आज मग याची प्रॅक्टिस करा. ओके.